राज्यभरातल्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। महाबळेश्वर जवळच्या पसरणी घाटात दुचाकी 500 फूट खोल दरीमध्ये कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। दुपारी घाटामध्ये कठडा नसलेल्या ठिकाणी ही दुचाकी थेट दरीमध्ये कोसळली। स्थानिकांकडून या संदर्भातली माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ट्रेकर्सच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। काही वेळानंतर जखमी असलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं। शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरनं पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे। सहकार नगरातल्या राजीव गांधी ई-लर्निंग शाळेत 6वी मध्ये शिकणारा शुभम खंडाळे खेळत असताना बॅडमिंटनचे शटल काढण्यासाठी छतावर उतरला आणि तोल जाऊन खाली पडला। रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्यावर पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी जिल्हा सत्र न्यायालयात 438 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। याआधी हत्येप्रकरणी समीर गायकवाड या संशयितावरती आरोपपत्र दाखल झालंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। PMAL कलम 88 नुसार नव्यानं अर्ज दाखल करण्यासाठी आधी केलेला हा अर्ज मागे घेण्यात आलाय। नवीन अर्जावरती सुनावणी होईपर्यंत पंकज भुजबळ यांना अटक केली जाऊ नये असे आदेश हायकोर्टाच्या वतीनं दिले गेले आहेत। बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण रावच्या घरी चोरी झाली आहे। आमिरच्या वांद्र्यातील कार्टर रोडवरील घरातनं सुमारे 80 लाखांचे दागिने चोरीला गेलेत। किरणच्या वडिलांनी खार पोलीस स्थानकात या संदर्भातली तक्रारही दिली आहे। काल झालेल्या मतमोजणीत मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचं सांगत वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये पराभूत उमेदवारांनी एकच गोंधळ घातला। शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात एकत्र येत मोर्चा काढला। दरम्यान हा मोर्चा विनापरवानगी काढण्यात आल्यानं पोलिसांनी त्यावर कारवाईचे संकेत दिले। पिंपरी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपनं मोर्चा काढला। राष्ट्रवादीनं केलेल्या मूर्ती घोटाळा, शवदाहिनी घोटाळा, शिवणयंत्र घोटाळा अशा विविध घोटाळ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीनं सरकारच्या नोटाबंदीचं जोरदार समर्थन केलंय। जर आपल्याला गंतव्याला पोहोचायचं असेल तर ट्रेनला रूळ बदलावेच लागतात आणि त्यावेळी बसणारा झटका प्रवाशाला सहन करावाच लागतो असं म्हणत या महिला आघाडीने या निर्णयाचं स्वागत केलंय। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीतल्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ताप आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDAच्या 131व्या तुकडीचा पासिंग आउट परेड सोहळा नुकताच पार पडला। संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅडेट्सनं शिस्तबद्ध संचलन केलं। सुखोई विमानं हवेत झेपावली तर सूर्यकिरण विमान पथकाची हवाई प्रात्यक्षिकं इथे पाहायला मिळाली। नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये कैदी आणि पोलिसांची चांगलीच मैफल जमली। तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची मनस्थिती सुधारावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक कैद्यांनी आपल्यातील सुप्त गुणांचं सादरीकरण करत अनेकांना आश्चर्याचा धक्काही दिला।